Horn universe support the selflessly. Horn universe support you endlessly. आपण जर जगाला सपोर्ट करत असो तर हे पूर्ण ब्रह्मांड आपल्याला शेवटपर्यंत सपोर्ट करत असतं. त्यासाठी हे विश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे. सकाळी उठल्याबरोबर ही प्रार्थना आपण करावी. या ब्रह्मांडाला विनंती करावी, आजपर्यंत जे जे माझ्या आयुष्यात घडलं यामध्ये खूप मोठा आपला वाटा होता आणि असाच माझं जीवन उत्कर्ष घडवण्यासाठी आपण सहकार्य करावं. दृश्य अदृश्य शक्तींना विनंती करावी सहकार्य करण्यासाठी आणि त्यांना धन्यवाद पण द्यावा. ब्लेसिंग खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आपला ग्रॅटिट्यूड आणि आपली आत्मविश्वास आणि आपला जो व्यवहार आहे हा व्यवहार मोजका आणि समाधानकारक असला पाहिजे. आपला व्यवहार कसा करावा, माणूस म्हणजे काय, माणुसकी म्हणजे काय याचा आपल्याला विसर पडत चालला आहे. ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्याव्या. आपला भारत देश हा लोकशाही राज्य म्हणून ओळखला जातो. लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. आणि माणूस म्हणजे काय, माणसांनी माणसासोबत कसं वागायचं याचा आदर्श म्हणजे माणुसकी. तर आज बरेचसे लोक माणुसकी सोडून वाटचाल करत आहेत. छोट्या छोट्या कारणासाठी खोटं बोलत आहेत आणि एकदा खोटं बोललं मित्रांनो की त्याला सारखं खोटंच बोलत राहावं लागतं. कारण ती साखळी पूर्ण होतच नाही आहे. कारण खोट्यामध्ये खरं मिसळणारच नाही आहे. खोट्याची साखळी ही खोटीच असणार आहे आणि खऱ्याची साखळी जी बनवली तुम्ही ती खरीच असणार आहे. सत्याची साखळी ही सत्यच असणार आहे, असत्याची साखळी असत्यच असणार आहे. सत्यमेव जयते. आपल्या भारताचं इंडियन ब्रीद वाक्य आहे सत्यमेव जयते. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याचा स्वतःच्या जीवनामध्ये अनुकरण करून घ्यावं. स्वतः आपल्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी इन्व्हॉल्व कराव्यात आणि आपल्या संगत, आदत आणि गुरु तपासून पाहावं. आपली संगत काय आहे, संगतीचा परिणाम खूप मोठा असतो मित्रांनो. संगत जशी असेल तसं आपलं आयुष्य घडत असतं. संगत आणि आदत, आपल्याला कशा कशाच्या सवयी आहेत, आपण अभ्यास करतो का, आपली सात्विक बुद्धी कशामध्ये रमते, आपल्याला काय करावंसं वाटतं, चांगलं करावंसं वाटतं का, चांगलं बोलावंसं वाटतं का, चांगलं ऐकावंसं वाटतं का, काय करावं वाटतं मला, त्याचा शोध घ्या. कारण स्वची ओळख ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. स्वची ओळख, तू कोण, मी कोण, मी कोण असा प्रश्न स्वतःला विचारा एकदा. मी कोण, मी म्हणजे तुमचे आधार कार्डवरचं नाव म्हणजे तुम्ही नाही. मी म्हणजे माझ्या आधार कार्डवरचं नाव म्हणजे मी नाही आहे. माझी एक स्वची ओळख आहे, ती स्वतःला विचारा. तू कोण, जीवन उद्दिष्ट काय आहे हे पण विचारा. तुम्हाला एखादं पद पाहिजे, एखादी गोष्ट पाहिजे, एखादं वस्तू पाहिजे, तर तिथपर्यंत जायचं कसं याचा आराखडा कागदावर तर घ्या. एखादी गोष्ट बनते मित्रांनो, ती अगोदर प्रत्यक्षात ज्यावेळेस तुम्हाला दिसते त्यावेळेस ती बनत नसते. ती हजारो वेळेस अगोदर ती माइंडमध्ये बनली, ती विचाराच्या मंथनामध्ये आली, त्याचा विचार केला, विचाराच्या माध्यमातून मंथन झाल्यानंतर ते सिद्ध झालं की हे मी करू शकतो किंवा हे मला करायला पाहिजे. त्याच्यानंतर ती बऱ्याचशा अनुभवी माणसांना विचारण्यात आली, त्याच्यावर रिसर्च करण्यात आलं.
पुन्हा नंतर ती घर म्हणा किंवा ती वस्तू म्हणा जी तुम्हाला हवी आहे त्याचा तुम्ही शोध घेतला आणि कोण्या पद्धतीनं कोण्या मार्गानं मला ती कशी हासिल करता येईल हे तुम्ही शोधलं. कारण गरज ही शोधाची जननी आहे. गरज ही शोधाची जननी आहे. यासाठी छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर कसा करायचा, अनुभवायच्या कशा, येणार कशा, जाणार कशा, त्याचा फायदा काय, तोटे काय, ह्या सर्व गोष्टी तपासून पहा. कारण तुम्हाला परमेश्वरानं ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत 5. कान, आँख, नाक, जिव्हा आणि त्वचा. याच्या माध्यमातून त्याला थोडंसं तपासून घ्या आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याला इन्व्हॉल्व करा. स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याला स्वतःच्या हॅबिट्समध्ये बसवा. त्याला स्वतःच्या रोजच्या दिनचर्येमध्ये बसवा, नित्यसेवेमध्ये बसवा, अभ्यासामध्ये बसवा. तपासून घ्या. मोठ्या माणसाला विचारा. अनुभवी माणसाला विचारण्यासाठी संकोच करू नका. कारण त्यांनी आपल्यापेक्षा 2 पावसाळे जास्त पाहिलेले आहेत. ही गोष्ट विसरू नका. तर अशा गोष्टी छोट्या छोट्या आहेत मित्रांनो, पण याकडं खूप लक्ष दिलं पाहिजे. कारण ह्याच गोष्टी आपलं जीवन घडवत असतात. थँक्यू मित्रांनो. धन्यवाद.